आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। आज या बीड जिल्ह्याच्या सर्व व्यापारी कुरैशी समाज या ठिकाणी सगळे जमा झालेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुरैशी समाजाने आपल्या आपल्या समाजाच्या मोठ्या प्रमाणात बैठकी घेतलेल्या आहेत। त्या बैठकी घेण्याचा उद्देश आहे की ही जी मॉब लिंचिंग होती की जसं की 2014च्या नंतरचं हे सरकार जे आलेलं आहे भाजप सरकार, या सरकारच्या माध्यमातून गोवंश हत्या जी बंदीचा कायदा त्यांनी जे लागू केला तेव्हापासून हे वादळ निर्माण झालेलं आहे। हे वादळ फक्त कुरैशी समाजामध्येच नाही तर सर्व शेतकरी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। कारण का हा जो व्यवसाय आहे कुरैशी समाज व शेतकरी यांचा जो हा व्यवसाय आहे हे पारंपरिक आहे साहेब, त्या आजपासूनचा नाहीये। शेतकऱ्याची आणि कुरैशी समाजाची ही नाळ जोडलेली आहे आणि शेतकरी ज्यावेळेस हा जनावर सांभाळतो तो जनावर ज्यावेळेस भाकड होतं जनावर तर त्याच्याकडे कुठलाही पर्याय शेतकऱ्याकडे नसतो, तो जनावर त्या व्यापाऱ्याला विकला जातो। तर हा गोवंश हत्या कायदा बंदी जे सरकारने केलेला आहे हे फक्त आणि फक्त गोरक्षकांना सांभाळण्यासाठी आहे असा आमचा परिणाम होणार आणि शेतकरी आणि आम्ही एक ठिकाणी येऊन जे येतात सरकार समोर जाणार। तुमच्यासोबत शेतकरी येणार? हो, शेतकरी आमच्या सोबत राहणार आहे, रस्त्यावर येणार आहे, 100% येणार आहे। आणि पुढचा पाऊल आमचा असा असणार आहे की आम्ही आता या महाराष्ट्रामध्ये एकजुटीने आम्ही बंदची हाक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही बैठका पूर्ण घेणार आणखीन डबल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे धडक मोर्चे असतील किंवा धरणे आंदोलन असतील किंवा साखळी उपोषण असतील, जे काय आमच्या समाजामध्ये रणनीती ठरेल त्याप्रमाणे आम्ही पुढचा पाऊल उचलू। तेवढंच नव्हे तर आम्ही यानंतर महाराष्ट्र सरकारकडे सुद्धा आम्ही धडक मोर्चा घेऊन जाण्याची तयारी आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आता एक्सपोर्टचे गोडाऊन आहेत ते सुद्धा बंद पडणार आहे। मी काय म्हणतो की महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्टचे जे गोडाऊन आहेत लक्षात घ्या, अल कबीर एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड जे आहे, अल कबीर नाव आहे मुस्लिमचं, चालवतोय कोण, त्याचे ऑनर कोण आहेत, सतीश ऍडव्होकेट अतुल सबरवाल, बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे आरबीएन आक्स एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, त्याचा मालक कोण आहे, सुनील कपूर, ते चालवते। त्याच्यानंतर MKR खान प्रोजन फूड एक्सपोर्ट हे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आहे, ते कोण चालवते, मदन अबोट। त्याच्यानंतर अलनूर कंपनी आहे, ते मुस्लिमच्या नावावर आहे, त्याचा ऑनर कोण आहे, सुनील सूद। त्याच्यानंतर AOB एक्सपोर्ट कंपनी आहे, त्याचा ऑनर कोण आहे, OP अरोरा। त्याच्यानंतर स्टँडर्ड प्रोजन कंपनी आहे, त्याचा ऑनर कोण आहे, कमल वर्मा। त्याच्यानंतर महाराष्ट्र फूड प्रोसेसिंग याचा मालक कोण आहे, सुनील खट्टर। आता तुम्ही बंदची हाक दिलेली, ह्या लोकांना माल कोण देणार? मग आता तेच म्हणतोय, आम्ही सगळं बंद केल्यानंतर पहिल्यांदा शासनाला जो मिळणारा पैसा आहे याच कंपनीच्या माध्यमातून मिळतो ना। नाव मुस्लिम असेल तर कंपन्या कोण चालवते, हे शासनाचेच हे सगळं त्यांनी ठरवून दिलेले आहेत ना। मग या कंपनीला जर माल गेला नाही तर शासनाचे बी धनाने धापतील ना, दाबे धनातील ना का नाही। मग त्या महत्वाचा जो मुद्दा आहे आम्ही त्या मार्गानेच निघणार आहेत। सगळ्यात मोठं नुकसान जे शासनाचं आहे, आता हे बजरंग दल असतील, गोरक्षक असतील, जे काय हिंदुत्ववादी म्हणून समोर येत आहे आणि गोरक्षकच्या नावावर हे जे अंधाधुंद गोंधळ चालू आहे हे सरकारला दिसत नाही का, किंवा यांना सरकारचं दिसत नाही का, हे कोण चालवतंय कंपन्या, ह्याचा पैसा कोणाला जातो, मुख्य सरकारच चालवायला लागले ना। मग थोडस हे सगळं लोंढा कोणावर येतोय, कुरैशी समाजावर येतोय। कुरैशी समाजाच नाही, कुरैशी समाज म्हणजे छोटा धंदा आहे, शेतकऱ्यांचा छोटा मोठ्या जनावरांपासून करणारा धंदा छोटा धंदा। सगळ्यात मोठा व्यवसाय जर असेल तर सरकारचाच आहे, हे जनतेला कळलं पाहिजे, हिंदुत्ववाद्यांना माझ्या बांधवाला हे कळलं पाहिजे। सगळ्यात मोठा व्यवसाय भारतातल्या कंपन्या आहेत, या 7 मोठमोठ्या कंपन्या आहेत, 3-3 हजार कोटींचा टर्नओव्हर या कंपन्याचा। हा जो माल आहे भारतातून, हा माल परदेशामध्ये एक्सपोर्ट होतोय, परदेशामध्ये जातोय। हे वर्ल्ड लेवलच्या कंपन्या आहेत भारतातल्या आपल्या, हे सगळ्या जनतेला, देशातल्या सर्वसामान्य माणसाला माहित नाही। उठले की सोडले कुरैशी समाज, कुरैशी समाज, कुरैशी समाज, आणि कुरैशी समाज एकदा हाच व्यवसाय करत नाही,
या बाजारून त्या बाजारला माल नेणारा कोणता समाज आहे? शेतकरी आणि कुरेशी दोघांचा माल नेतात. जनावराला बाजारला वाहतूक कोणाची होती? दोघांची. उठले की सुटले हे बजरंग दलवाले जनावरांची अडवणूक करतात, त्यांची लूटमार करतात, मॉब लिंचिंग होते, पोलीस त्यांना मदत करते, गोशाळेमध्ये नेतात, गोशाळेतून पुन्हा त्या याच्या गोरक्षकांनी बाजारात आणतात, पुन्हा बाजारात विकतात. हा एवढा मोठा फ्रॉड व्यवसाय शासनाच्या निदर्शनास आहे. अशा असताना जर शासन जर त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. माझं नाव रफिक कुरेशी, उपसरपंच सायगाव, ओबीसी बहुजन पार्टीचा जिल्हा प्रमुख.